स्ट्रॉंग रूम आता या ठिकाणी उघडल्या जाते। 5 राज्यांच्या या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आणि त्याचबरोबर आता 8 वाजता बरोबर मतमोजणी सुरू होणार त्याआधी या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्या उघडल्या जात आहेत। आता संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडले जात आहेत आणि पहिला कल जो आहे तो काही वेळातच हाती येईल। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत आणि या ईव्हीएम मशीन आता मतमोजणी केंद्रावर नेल्या जातील आणि तिथून मग काउंटिंगला सुरुवात होणार आहे। तर सगळ्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत। तर दक्षिणेकडची 2 महत्त्वाची राज्य ती म्हणजे तमिळनाडू आणि केरळ या ठिकाणचे आता स्ट्रॉंग रूम जे आहेत ते उघडले जात आहेत। तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी द्रविड मॉडेल जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यामध्ये टफ फाईट जी आहे ती पाहायला मिळते। आतापर्यंतचं चित्र जर आपण पाहिलं तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यामध्ये आतापर्यंत सत्तांतर जे आहे ते होत आलेलं आहे आणि द्रमुक यांच्या सोबत यंदा आघाडी आहे ती म्हणजे काँग्रेसची। त्या ठिकाणी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अण्णा द्रमुक सोबत भाजपची या ठिकाणी युती आहे। तमिळनाडूमध्ये चित्र नेमकं काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि खास करून भाजपची तमिळनाडूमध्ये स्थिती काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण मागच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपला फक्त 4 जागा मिळालेल्या होत्या। हे दृश्य आपण पाहतोय की आता इथे स्ट्रॉंग रूम उघडल्या जात आहेत। सगळ्याच ठिकाणी म्हणजे 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे त्याआधी सगळ्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये इथे ह्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्या उघडल्या जात आहेत आणि ईव्हीएम मशीन या मतमोजणी केंद्रावर नेल्या जात आहेत। ह्याची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। टीव्ही9च्या संपूर्ण स्क्रीनवर तुम्ही आपण पाहतोय की वरती तुम्हाला पश्चिम बंगालचा पूर्ण निकाल पाहता येणार आहे। बाजूला इतर 4 राज्य जे आहेत त्यांचे निकाल तुम्हाला पाहता येतील। खाली केरळचा निकाल जो आहे तो तुम्हाला पाहता येणार आहे। बाजूला आसामचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणीच्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत तर त्याचा देखील निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सुपरफास्ट कव्हरेज फक्त आणि फक्त टीव्ही9 मराठीवर तुम्हाला पाहता येणार आहे। पहिला कल अगदी काही वेळातच हाती येईल। तर बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा देखील आज निकाल लागतोय। एक्झिट पोलनुसार दोघेही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता आहे। बारामती आणि राहुरी या विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार। कोण किती मतांनी जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। एक्झिट पोलनुसार दोघेही विक्रमी मतांनी या ठिकाणी जिंकण्याची शक्यता आहे। मतमोजणीच्या आधी नागपुरात सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होण्यास साथ देऊ असा आशय आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी हे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत। मतमोजणीच्या आधी नागपूरमध्ये सुनेत्रा पवारांबाबत ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। बारामतीमधून अजित पवार जवळपास 1.5 लाख मतांनी विजयी झाले होते। त्याहून अधिक मतांनी सुनेत्रा पवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, नक्कीच बारामती पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी प्रशांत पवार यांनी होर्डिंग्स लावलेले आहे। सुनेत्रा पवार यांच्याबाबत मुख्यमंत्री होण्यासाठी सुनेत्रा वहिनींना साथ देऊ वचन राष्ट्रवादीचे अशा प्रकारचे होर्डिंग्स आपण या ठिकाणी बघू शकतो। देशासाठी लढली जशी झाशीची राणी, दुःख विसरून जनतेत आली महाराष्ट्राची रणरागिणी, हे होर्डिंग जे आहे ते आपल्याला नागपुरात लक्ष्मीभवन चौक परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि एकूणच सुनेत्रा वहिनींना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वचन घ्यावं आणि पक्ष मजबूत करावा या आशयाचे होर्डिंग्स नागपुरात वेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी हे होर्डिंग जे आहे ते लावलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पोटनिवडणुकीचा निकाल आहे बारामती पोटनिवडणुकीचा, त्या पार्श्वभूमीवर अत्यंत बोलके हे होर्डिंग्स या ठिकाणी पाहायला मिळतात। दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं मुख्यमंत्री होण्याचं, ते स्वप्न आता सुनेत्रा वहिनी पूर्ण करेल अशा आशयाचे हे होर्डिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच